Good morning. Welcome to all from Alangi Law Classes. आपल्या क्लास मार्फत आजपासून JMFC आणि डिस्ट्रिक्ट जज या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन क्लासेस सुरू होणार आहेत आजपासून. आज फक्त एक इंट्रोडक्टरी लेक्चर देणार आहे मी. हाऊ टू फेस फॉर JMFC CGJD DJ एक्झामिनेशन including family court examination, APP examination, consumer court examination, assistant chartered examiner examination, labor court, cooperative court, other law officers या सगळ्या परीक्षेसाठी हे आजचे लेक्चर थोडंसं उपयोग होणार आहे. पण सर्वसाधारणपणे दरवर्षी JMFC ची जाहिरात काढलं जातं आणि दरवर्षी काही जागा भरल्या जातात. पण आता अलीकडं स्टेट गव्हर्नमेंटने हायकोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे JMFCच्या जास्तीत जास्त जागा भरा असे डायरेक्शन्स आलेले आहेत. त्यामुळं यावर्षी 2025ला 16 मार्च 2025ला JMFC ची प्रिलिमिनरी परीक्षा टेंटेटिव्ह डेट जाहीर केलेली आहे आणि माझ्या अंदाजाने तरी कमीत कमी 250 तरी जागा ते जाहीर करतील यावेळेला. जास्तीत जास्त जागा जाहीर करतील आणि डीजेची परीक्षा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन याच महिन्यात 8 तारखेला जाहीर केले. तिथं सुद्धा आता 28 जागा आहेत. पूर्वी फक्त 6 किंवा 8 जागा असणार, पण आता 28 जागा आहेत. आता JMFC आणि डीजे ही बॅच आपल्याला आजपासून सुरू करायचं आहे. आज इंट्रोडक्टरी लेक्चर आहे आणि पुढचं एक 6 दिवस स्पेसिफिक रिलीफ ऍक्टवर फ्री लेक्चर आयोजित केलेले आहे. आणि 6 दिवस झाल्यानंतर एक आठवडा झाल्यानंतर पुढच्या रविवारपासून पेड लेक्चर सुरू होणार आहेत. ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय 5-6 दिवसात घ्यायचं, पूर्णपणे एक आठवडा फ्री ठेवलेला आहे. आणि आज जे घ्यायचंय लेक्चर JMFC पहिल्यांदा आपण बघू. JMFC CJJD. JMFC म्हणजे क्रिमिनल कोर्टासाठी आणि CJJD सिव्हिल कोर्टासाठी. ही स्टेट ज्युडिशरीची परीक्षा MPSC मार्फत कंडक्ट केलं जातं. MPSC मार्फत कंडक्ट केलं जातं. डीजे सुद्धा 2 जागा वाढवले तसं समजलंय मला काल. 28 चे 30 झालेले आहेत डीजेचे. आहेत ना, भरपूर जागा वाढवणार आहेत. अजून 30 म्हणजे सुद्धा कमीच आहेत डीजेचे. अजून पुढच्या वेळेला जर जाहिरात निघालं तर अजून वाढतील. कारण महाराष्ट्रामध्ये जजेसची संख्या फार कमी आहे आणि केसेस पेंडिंग भरपूर आहेत. त्यामुळे जास्त जागा मेरिट लिस्ट मध्ये मार्क कमी होणार आहेत. म्हणजे थोडक्यात काय ना, कट ऑफ कमी येणार आहे. त्यामुळे आता परीक्षेला बसणं फार महत्वाचं आहे डीजेला आणि JMFC ला. आणि डीजेला बघा आता बरेच मुलं पास होणार आहेत. आपल्या बॅचचे तरी आतापर्यंत 150च्या वर JMFC झालेले आहेत आणि डीजे सुद्धा बरेच मुलं आहेत. PP सुद्धा झालेले आहेत बरेचसे. कंझ्युमर कोर्ट जजेस झालेले आहेत. असे बऱ्याच कोर्टात जजेस झालेले आहेत आपल्या बॅचचे आतापर्यंत. पण मी तुम्हाला आज जी माहिती सांगणार आहे, MPSC मार्फत जी परीक्षा घेतली जातं त्यासाठी पहिल्यांदा एक नोटिफिकेशन काढलं जातं. नोटिफिकेशन. आणि त्या नोटिफिकेशन मध्ये सर्व माहिती तुम्हाला दिलं जातं. तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, एक्झामिन डेट काय, एक्झाम पॅटर्न काय, सिलेबस काय, हे सर्व नोटिफिकेशन मध्ये दिलं जातं. एक स्क्रीनवर मी गेल्या वर्षीचं नोटिफिकेशन तुमच्या माहितीसाठी दिलंय. महाराष्ट्र ज्युडिशियल एक्झामिनेशन 2023 अजूनही चालू आहे. ते 2023चं आहे ना. अजून अपॉइंटमेंट झालेलं नाही. जवळजवळ प्रोसेस 1.5 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे प्री एक्झामिनेशन, मेन एक्झामिनेशन, इंटरव्ह्यू, मेडिकल आणि बाकीचे फॉर्मॅलिटी पूर्ण करून अपॉइंटमेंट व्हायला जवळजवळ 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो. आणि त्याच्या अगोदर आपल्याला वर्षभर अभ्यास करावा लागेल. अभ्यास जर आपण केला, प्रॅक्टिकल जर अभ्यास केला आपण थोडस, नुसतं थेरॉटिकल अभ्यास करून चालत नाही. 50% प्रॅक्टिकलला भर द्यायचं. कोर्टात देखील तुम्हाला पाहावं लागेल. कारण बरेचसे क्लासेस मध्ये फक्त थेअरी शिकवतात. थेरॉटिकल थेरॉटिकल वकिली व्यवसायामध्ये जे काही बरेचशा अडचणी आहेत ती कोणाला विद्यार्थ्यांना माहीत नसतं. प्रॅक्टिकली ज्यावेळेला तुम्ही कोर्टात जाणार, आणि म्हणून तर मी म्हणतो की
फ्रेशर पेक्षाही 3 वर्ष यांची प्रॅक्टिस झालेली आहे. आता माझ्याकडे ज्युनियर आहेत, 15-15 वर्ष प्रॅक्टिस झालेले ज्युनियर आहेत माझ्याकडं, तरी त्यांना अडचणी येतात ना बऱ्याच वेळेला. बघा, आणि त्यामुळे प्रॅक्टिकलवर फार भर देणं महत्वाचं आहे. थेअरी तरी अभ्यास करायचंच आपल्याला, 50% थेअरी आणि 50% प्रॅक्टिकल घ्यायचं आहे. आणि फक्त थेअरी थेअरी शिकणाऱ्यांचं ज्युडिशियल परीक्षेला काहीच उपयोग होणार नाही. प्रॅक्टिकल देखील भरपूर वकिली व्यवसाय अनुभव पाहिजे. आता लॉ कॉलेज आमच्याकडे काय करतात, जे नवीन नवीन ज्युनियर वकील आहेत त्यांना शिकवायला देतात. कुठला विषय शिकवतात? BNS, BNSS, BSA. हे किती प्रॅक्टिकल आहेत. त्यासाठी अनुभवी लोक शिकवायला पाहिजे. म्हणून अनुभवाचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्यायला पाहिजे. तुमच्याकडे बरेचसे सिनियर, मोठे मोठे सिनियर आहेत, त्यांचे लेक्चर्स, त्यांचे आर्ग्युमेंट, त्यांचे क्रॉस, त्यांचं केस चालवण्याची पद्धत, हे देखील प्रॅक्टिकली तुम्हाला माहित पाहिजे. तरच तुम्ही JMFC, डीजेला तरी 75% प्रॅक्टिकल आणि 25% थेअरी म्हणणार आहे मी. JMFC ला 50% प्रॅक्टिकल, 50% थेअरी. पण डीजेला प्रॅक्टिकल जास्त भर दिलं जातं, आहे ना. म्हणून प्रॅक्टिकल दे. नुसता अभ्यास करून सुद्धा चालत नाही. नुसतं क्लासेस अटेंड करणं, नुसतं अभ्यास करणं, आपण 50% तयारी करतो. आणि त्यामुळे प्रॅक्टिकल देखील फार महत्वाचं आहे. आता हे जे नोटिफिकेशन काढलं जातं, त्या नोटिफिकेशन मध्ये पहिल्यांदा मी JMFC सांगणार आहे. JMFC काय, त्या नोटिफिकेशन स्टेट ज्युडिशरीसाठी काही जागा डिक्लेअर करतात. गेल्या वर्षी 114 आणि 40 जागेचे 2 ऍडव्हर्टाइजमेंट होते गेल्या वर्षी. आता माझ्या अंदाजाने 250च्या वर येणार आहे. आणि त्या जाहिरातीमध्ये ऍप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. स्टार्टिंग डेट असतं, लास्ट डेट देखील त्यात नमूद केलेलं असतं. ऑनलाईन पेमेंट देखील असतं, लास्ट डेट, चलन पेमेंट लास्ट डेट देखील दिलेलं आहे. आणि प्रिलिमिनरी एक्झामिनेशन डेट सप्टेंबर 9, 2023 गेल्या वर्षीच आहे. त्याच्यानंतर परत मला वाटतं 18 नोव्हेंबरला काहीतरी झालं होतं दुसरी परीक्षा 40 जागेसाठी, आहे ना. आता ह्या वर्षी मला वाटतं 16 मार्च 2025 ला टेंटेटिव्ह जाहीर केलंय. काय पुढे जाईल का बदलतील काही सांगता येणार नाही MPSCचं. पण आपण ग्राह्य धरू की त्या दिवशी होईल आणि लवकरच नोटिफिकेशन निघेल. आणि ते नोटिफिकेशन जवळजवळ गेले, मी 10 वर्षाचं पाहिलं, सेम नोटिफिकेशन असतं. फक्त डेट बदलतात आणि डेट बदलून नोटिफिकेशन जवळजवळ तेच असतं. आणि आता आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहायचंय. तुम्हाला जर परीक्षेला JMFC ला बसायचं जर असेल तर पहिलं एलिजिबिलिटी आहे सिटीजन ऑफ इंडिया, दुसरं डिग्री इन लॉ, पासिंग. आता हे जे आहे ना एलिजिबिलिटी क्रायटेरिया, की फ्रेशरसाठी आहे. फ्रेशरसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, की फर्स्ट अटेम्प्ट टू ऑब्टेन द डिग्री. फर्स्ट अटेम्प्ट एकूण 10 सेमिस्टर किंवा 6 सेमिस्टर मध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झालेलं पाहिजे. जर समजा तुम्ही एका सेमिस्टर मध्ये एक विषय राहिलं, एटीकेटी निघालं, पुढच्या वेळेला पास झाला, तुम्ही क्वालिफाईड होत नाही फ्रेशरसाठी. म्हणून फ्रेशरसाठी काय पाहिजे, डिग्री इन लॉ, आणि सगळ्या सेमिस्टर मध्ये 10च्या 10 किंवा 6च्या 6 सेमिस्टर मध्ये तुम्हाला पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झालेलं पाहिजे. म्हणजे तुमचे 10 मार्कलिस्ट 6 मार्कलिस्ट पाहतात. आणि तुम्ही आता फायनल डिग्री जे लॉचं घेतलेलं आहे, 5th इयर LLB किंवा 3rd इयर LLB किंवा LLM झालेले जर असेल, तर त्या ठिकाणी कमीत कमी 55% मार्क मिळवलेले पाहिजे. 55% मार्क. दुसरं कॅटेगरी आहे, 55% मार्क मिळाले पाहिजेत, आहे ना. 55% मार्क मिळालं तरच तुम्हाला परीक्षेला बसते. तर फ्रेशरसाठी फ्रेशरसाठी काय अटी आहेत? एकतरी सिटीजन सर्वांनाच कंपल्सरी आहे. आणि फ्रेशरसाठी अटी, सगळे 10 सेमिस्टर 6 सेमिस्टर एका अटेम्प्ट मध्ये पास व्हायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय, की 55% मार्क शेवटच्या वर्षी मिळायला पाहिजेत. आणि तिसरं म्हणजे वयाची लिमिट आहे, वय. आणि मराठी लँग्वेज नॉलेज कंपल्सरी आहे. आता आमच्याकडे बरेचसे कर्नाटक, आमचं सोलापूर थोडस कर्नाटकला जोडून आहे. त्यामुळे कर्नाटक मधले बरेचसे मुली, महिला लग्न होऊन सोलापूरला आलेले आहेत. त्यांना इथं परीक्षेला बसायचं असतं. मी त्यांना सांगतो तुम्हाला बसता येत नाही, कारण तुम्हाला मराठी लँग्वेजची माहिती नाही. मराठी लँग्वेजची माहिती नाही, मराठी कंपल्सरी आहे. मराठीचं आवश्यक ज्ञान कंपल्सरी आहे. आणि अजून एक महत्वाचं, फ्रेशरसाठी मिनिमम एज लिमिट 21 इयर्स है, मैक्सिमम 25 इयर्स इन केस ऑफ ओपन कैंडिडेट. मैक्सिमम 25 इयर्स ओपन कैंडिडेट.
म्हणजे ओपन कॅन्डिडेटला फ्रेशरसाठी मला वाटतं 1 किंवा 2च अटेम्प्ट मिळतात ना. कारण फार लवकर जर LLB पास झाला तर 22-23 ला पास होतो तो. आणि ऍडव्हर्टाइजमेंट 1 किंवा 2च येतात हा. आणि तेवढ्यातच त्यांना बसता येतं. आणि त्यांना परत 3 वर्ष प्रॅक्टिस नंतर पुन्हा बसता येईल 35 वर्षापर्यंत वयाच्या फ्रेशरसाठी. आणि मॅक्झिमम लिमिट फॉर बॅकवर्ड क्लास असेल तर 30 इयर्स आहे, 30 वर्षापर्यंत. मग आता बॅकवर्ड क्लासचे जे फ्रेशर मुलं आहेत त्यांना थोडंसे बऱ्याच वेळा परीक्षेला बसता येतं. 22, 23, 24ला जर पास झाला तर 30 वर्षापर्यंत परीक्षेला बसता येतं. किती वेळा परीक्षेला बसायचं काही मर्यादा नाही. तुम्ही एकदा, दोनदा, चारदा, पाचदा, 10दा वय असेपर्यंत तुम्ही परीक्षेला बसू शकता. आता हे जे आलं फ्रेशरसाठी एलिजिबिलिटी आहे, इथं नमूद केलेलं नाही बाकीसाठी मी सांगणार आता. बाकीसाठी म्हणजे जर फ्रेशर मध्ये आपण जर बसत नसेल एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये, तर आपल्याला 3 वर्ष किमान प्रॅक्टिस करावं लागेल. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राची आपण सनद घेतो. सनद घेतल्यापासून किमान 3 वर्ष ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिलेल्या तारखेला पूर्ण झालेलं पाहिजे. आणि किमान 3 वर्ष प्रॅक्टिसचा अनुभव, आपल्याला बार असोसिएशन आणि डिस्ट्रिक्टचं सर्टिफिकेट पाहिजे आणि बार काउन्सिलचं सनद पाहिजे, तर आपल्याला परीक्षेला बसता येईल. त्याला फक्त सिटीजन ऑफ इंडिया, LLB ग्रॅज्युएट एवढंच आहे. वयाची लिमिट 35 आहे ओपनला. आणि बॅकवर्ड क्लाससाठी 35च्या ऐवजी 38 लिमिट घातलेले आहे त्याला. हे दुसरी कॅटेगरी आहे. दुसरी कॅटेगरी म्हणजे प्रॅक्टिशनर. दुसरी कॅटेगरी म्हणून काय म्हणू आपण, लिगल प्रॅक्टिशनर्स ऑफ मिनिमम 3 इयर्स स्टँडिंग प्रॅक्टिस आहे ना. आता तिसरी कॅटेगरी आहे क्लिरिकल डिपार्टमेंट, क्लार्क्स इन कोर्ट्स, ज्युडिशियल डिपार्टमेंट, जे आता कोर्टामध्ये काम केले, स्टेनो म्हणून काम केलं, क्लार्क म्हणून काम केलं, आणि त्यांनी LLB ची डिग्री पूर्ण केलेली आहे. आणि LLB ची डिग्री पूर्ण केल्यानंतर किमान 3 वर्षाचा अनुभव आहे त्यांना, क्लार्क म्हणून किंवा स्टेनो म्हणून किंवा ज्युडिशियल एक्झामिनेशन, आपलं ज्युडिशियरीमध्ये कोर्टामध्ये काम केलेलं असेल तर त्यांना त्या कॅटेगरीमध्ये परीक्षेला बसता येईल. त्यांना एज लिमिट 45 आहे, ओपन साठी 45 आहे आणि बॅकवर्ड क्लाससाठी 48 लिमिट आहे. त्यांना देखील फक्त काय अट आहे, LLB पास व्हायला पाहिजे. LLB पास झाल्यानंतर किमान 3 वर्षाचा अनुभव, अगोदरचा अनुभव नाही. आता माझ्याकडे परवा कोर्टात क्लार्क होते, LLB पास झाले, त्यांनी म्हणले मी परीक्षेला बसतो. मी म्हणलो नाही, बसता येत नाही. तू या वर्षी पास झाला ना, अजून 3 वर्ष थांब, 3 वर्ष थांबून बसायचं. तो म्हणला माग माझं 5 वर्ष अनुभव आहे. मागचा अनुभव विचार केला जात नाही. LLB झाल्यानंतर किमान 3 वर्षाचा अनुभव असेल क्लार्क म्हणून, स्टेनो म्हणून किंवा इतर पदावर, तर त्यांना कोर्टात असल्यामुळं परीक्षेला बसतात. अशी 3 कॅटेगरीज आहेत. आणि तिन्ही कॅटेगरीला कंपल्सरी सिटीजन ऑफ इंडिया आहे. मराठी लँग्वेज कंपल्सरी आहे ना, मराठीचं आवश्यक ज्ञान. आणि एज क्रायटेरिया मात्र थोडस बदल आहे तिन्ही मध्ये. 21, 25, 30 फ्रेशरसाठी, आणि लिगल प्रॅक्टिशनरसाठी 35 आणि 38 आहे. आणि कोर्ट क्लार्कसाठी 45 आणि 48 आहे ना. आता हे जे JMFC ची परीक्षा आहे, डीजेचं मी नंतर सांगतो थोडस, कारण JMFC परीक्षा आता जाहिरात येण्याची शक्यता आहे. आता या JMFC परीक्षेमध्ये एकूण 3 स्टेजेस आहेत. 3 स्टेजेस ऑफ एक्झामिनेशन. स्टेज नंबर 1 आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन याला स्क्रीनिंग टेस्ट म्हणतात, चाळणी परीक्षा. चाळणी परीक्षा. आता हे महाराष्ट्रामधून जवळजवळ महाराष्ट्र गोव्यामधून 20-25 हजार अर्ज येतात. मग जागा असतात किती, 250, 200, 100. मग त्यासाठी पहिल्यांदा स्क्रीनिंग चाळणी परीक्षा, एक पेपर 100 मार्काचं घेतलं जातं. 100 मार्काचं एक एक्झामिनेशन आहे. आणि त्या एक्झामिनेशन मध्ये सिलेबस दिलेले 12 सब्जेक्ट्स आहेत, 12 बेअर ऍक्ट. त्या 12 बेअर ऍक्ट प्रमाणे आपल्याला 100 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह टेस्टला बसावं लागेल. आणि त्या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट मध्ये काय केलं जातं, जागा किती आहेत त्याच्या 10 पटीने सिलेक्ट करतात. आपण सोय बघू, जागा 100 आहेत तर 1000 मुलांना कट ऑफ लिस्ट मध्ये सिलेक्ट करतात. आणि जर जागा कमी असतील 40, कट ऑफ हाय जाते. जागा 100 असतील कट ऑफ मिडियम आहे. जागा 250 असतील कट ऑफ कमी येणार आहे.
एकदा तरी मला वाटतं की 31ला 100 पैकी 31-32ला कट ऑफ आला होता. पेपर थोडासा अवघड होता आणि जागा जास्त होते. बघा किती महत्वाचं आहे. कोणी जाऊन बसलं तरी 31-32 मिळण्याची शक्यता आहे ना मार्क. तर त्यावेळेला जवळजवळ तशीच परीक्षा आता येणार आहे 16 मार्चला. जवळजवळ भरपूर जागा आहेत. तुम्हाला भरपूर चान्सेस आहेत. तुम्ही अभ्यास करा. अजून 4 महिने आहेत. 4 महिन्यामध्ये तुम्ही 3-4 महिन्यामध्ये भरपूर अभ्यास करू शकता आणि परीक्षेला बसू शकता. आणि सर्वसाधारण विद्यार्थी सुद्धा पास होऊ शकतो अभ्यास केला तर, मेहनत घेतलं तर. आणि त्यामुळं कट ऑफ जे काढलं जातं ते एकाच 10 प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. आणि प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मधलं मार्क 100 मार्क आहेत. कालावधी दोन दोन तासच आहे. बघा खाली दिले मी इथं आहे ना. म्हणजे जनरल नॉलेज नॉर्मली काय, तुम्ही आता LLB शिकला ना 3 वर्ष 5 वर्ष आणि प्रॅक्टिस केला थोडंफार, त्यातून तुम्हाला सर्वसाधारण जनरल नॉलेज जर चांगलं जर असेल तर तुम्ही प्री परीक्षेमध्ये पास होऊ शकता. त्यामुळे तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज पाहिजे, प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे आणि कॅपॅसिटी पाहिजे, मग तुम्ही प्री मध्ये पास होऊ शकता. जागा कमी असेल तर थोडंसं अवघड असतंय. पण जागा कमी असलं तरी भ्यायचे कारण नाही, कारण आपल्याला अभ्यास करायचा ना. सगळं क्लासेस, मुलं बरेचसे वर्ष वर्ष 2-2 वर्ष क्लासेस करतात. आणि क्लासेस करून आपले बॅचेस JMFC चे सतत चालू आहे, वर्षभर चालू आहेत. गेल्या 48 वर्षापासून, 48 इयर्स पासून, 1977 पासून आता 48 वर्ष चालू आहे आपलं. लॉचे बॅचेस, BLB 1 to 5, BLB 1 to 3, LLB 1 to 3, JMFC, DJ, कंझ्युमर कोर्ट, फॅमिली कोर्ट, ऍडिशनल PP, APP, सगळे परीक्षा मध्ये कंझ्युमर, म्हणजे मी असिस्टंट चार्डी कमिशनरी घेतलं, लॉ ऑफिसर्स घेतलं, बॉम्बेच्या कॉर्पोरेटच्या परीक्षा घेतले, इतर परीक्षा, लॉची कुठल्याही परीक्षा असेल तर आपले क्लासेस चालू असतात ना त्यावेळेला. त्या चालू करतो आपण विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे. आता JMFC ची परीक्षा जर पाहिलं तर जवळजवळ अशाच प्रकारचं डीजेची परीक्षा आहे ना. 100 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह, ड्युरेशन 2 आवर्स येतं आहे ना. 100 मार्काचे 100 ऑब्जेक्टिव्ह आहेत. 100 मार्काचे किती ऑब्जेक्टिव्ह आहे? 100 ऑब्जेक्टिव्ह, 2 तास. आणि सेंटर बॉम्बे, नागपूर आणि औरंगाबाद 3 सेंटरला परीक्षा ठेवतात प्री एक्झामिनेशन. आणि त्यात सिलेबस जर पाहिलं तर एकूण 12 सब्जेक्टचं सिलेबस आहे. आणि 12 सब्जेक्टवर ऑब्जेक्टिव्ह MCQ क्वेश्चन विचारतात. एक प्रश्नाला 4 पर्याय असतात. त्या 4 पर्यायापैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे ना. अजून देखील आता सध्या ऑफलाईन परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता वाटू लागली मला. पण ऑफलाईन परीक्षा असल्यामुळं काय ना, तुम्हाला ते शीट देतात एक, त्या शीट मध्ये गोल करायचं आहे. उत्तर बरोबर ज्याला त्याला गोल करायचं. आणि 12 सब्जेक्ट जे आहेत त्यापैकी सुरुवातीचे थोडेसे मोठे सब्जेक्ट आहेत. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, आता BNSS म्हणायचं आपण, सिव्हिल प्रोसिजर कोड, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि BSA, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट, लिमिटेशन ऍक्ट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इंडियन पिनल कोड म्हणजे आता BNS, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ गुड्स ऍक्ट, पार्टनरशिप ऍक्ट, असे जे 12 सब्जेक्ट आहेत. या 12 सब्जेक्टवर 100 ऑब्जेक्टिव्ह 100 मार्काचे विचारतात. आता ऑब्जेक्टिव्ह सोडवताना देखील मी थोडस हिंट्स देणार आहे. 3 स्टेजेस मध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह सोडवायचं. एक्झॅक्टली आपल्याला बरोबर टाइम भरपूर आहे, तसं 2 तास म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला बरोबर येणार आहे ते अगोदर पट 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 सोडून टाकायचं. जवळजवळ 30-35-40 ऑब्जेक्टिव्ह तरी प्रत्येकाला येतातच अभ्यास केल्या मुलांना. 40 ऑब्जेक्टिव्ह 100% येणारच. जास्त अभ्यास केल्यानं 60% ऑब्जेक्टिव्ह 100% येणारच. येणार म्हणजे ते 60 सोडवायचं. मग 40 मध्ये आपण बघायचं नंतर. मग त्यामध्ये एक 20 ऑब्जेक्टिव्ह असे असतात की आपल्याला कॉमन सेन्सनी आणि आपल्या अभ्यासाने सोडवू शकतो आपण. मग ते ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे 20 ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे 80 ऑब्जेक्टिव्ह सोडवलं, 60 तरी आपले करेक्टच आहेत ना. 20 मधले 10 बरोबर आले समजा, 10-12 तरी देखील चालेल. तसं सोडवायचं एक 80 ऑब्जेक्टिव्ह. आणि राहिलेलं आपल्याला येतच नसेल
तर पुन्हा एकदा संधी घ्यायचं की येतंय का येतंय का येतंय का पाहायचं. नाही आलं तर सरळ सोडून द्या तुम्ही. एक 10 ऑब्जेक्टिव्ह सोडून दिलं तरी चालेल. परत एक 10 ऑब्जेक्टिव्ह 20 मधलं काढायचं. कॉमन सेन्सनी योग्य वाटेल ते लिहायचं. जास्त चुका करायचं नाही. कारण ह्या परीक्षेमध्ये एका ऑब्जेक्टिव्हला 1 मार्क आहे आणि मायनस मार्क 0.25. म्हणजे एक ऑब्जेक्टिव्ह चुकलं की 0.25, म्हणजे 4 ऑब्जेक्टिव्ह चुकलं की 1 मार्क कमी होणार आहे तुम्हाला. बघा तुम्ही असं जर केलात, 60 ऑब्जेक्टिव्ह बरोबर लिहिलात 60 मार्क मिळाले, 40 ऑब्जेक्टिव्ह चुकला की 10 मार्क कमी झाले, म्हणजे 60 वजा 10 50 येणार आहे तुम्ही. आणि मेरिट लिस्ट मध्ये येत नाही काय वेळेला अशी परीक्षा परिस्थिती येते. आणि ऑब्जेक्टिव्ह साठी अभ्यास करत असताना बेअर ऍक्टवर ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करायचं. एक दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा अभ्यास करत असताना. 12 बेअर ऍक्ट तुमच्याकडे पाहिजेत. प्रोफेशनलचे बेअर ऍक्ट चांगले आहेत, रेंटॅक्सचं फक्त मिळत नाही. बाकीचे सगळे प्रोफेशनलचे बेअर ऍक्ट चांगले आहेत. आपल्या संग्रही ठेवायचं. पहिल्या पानापासून शेवटपर्यंत आपल्याला वाचन करायचं, समजून घ्यायचंय. आपले लेक्चर देखील बेअर ऍक्टवरच पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत असतातच सर्व. आणि सर्व समजून दिलं जातं, आहे ना. आणि त्याशिवाय अभ्यास करत असताना हे तर बघायचंच. आणि मागचे जे 2008 पासून 9 पासून ऑब्जेक्टिव्हचे पेपर ऑनलाईन तुम्हाला मिळतात ना एमपीएससीचे. 2009 पासून परीक्षा चालू झालं. मला आठवतंय पहिली परीक्षा 2009 मध्ये मार्च मध्ये काहीतरी झालं होतं. तेव्हापासून 2009 पासून आजपर्यंत ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्या अगोदर फक्त थेरी होतं, मेन परीक्षा होतं. पण आता ऑब्जेक्टिव्ह 2009 पासून आजपर्यंत बरेचसे पेपर्स आहेत. मला वाटतं एक 13-14 पेपर असतील. ते सगळे पेपर्स तुम्ही पाहायचं, पाहून सोडवायचं तेही. आणि काही पुस्तकं देखील अवेलेबल आहेत ऑब्जेक्टिव्हवर सोडवण्यासाठी. आता आमच्या क्लासेसचं देखील 25 ऑब्जेक्टिव्ह पेपर्स, 25 ऑब्जेक्टिव्ह पेपर्स एक पुस्तक काढलेलं आहे मी. स्टडी मटेरियल काढलंय. तेही स्टडी मटेरियल अभ्यास केलं चालेल, न बघता सोडवायचं आणि मागं उत्तर दिलेत त्याचे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सोडून उपयोग होत नाही. पहिल्यांदा 12 बेअर ऍक्टवर मास्टरी यायला पाहिजे. 12 बेरेक्टचं लेक्चर्स ऐकायला पाहिजे. 12 बेरेक्टवर अभ्यास करायला पाहिजे. 12 बेरेक्टवर मास्टरी आणायला पाहिजे. मग ते क्वेश्चन पेपर सोडवायला पाहिजेत. की मागचे एमपीएससी पेपर सोडवायचं आणि 25 लेक्चर सिरीज, 25 एक्झामिंग पेपर्स ऑब्जेक्टिव्ह ते सोडवायचं. किंवा अजून बऱ्याच ऑथरची पुस्तकं देखील आहेत तेही सोडवायचं. असं जर तुम्ही सोडवलात तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हवर मास्टरी मिळेल आणि प्रिलिमिनरी परीक्षेमध्ये तुम्ही इझिली पास होऊ शकता. अवघड काहीच नाही, पण वेळ द्यायला पाहिजे. भरपूर वेळ देणं गरजेचं आहे ना. आता तुम्ही मला जर विचारलात, मी आज देखील सकाळी 8 ला बॅच चालू केलं, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत काम करत असतो. आज माझं वय जर सांगायचं असेल तर 70च्या घरात वय आलं माझं. गेले 48 वर्ष, 47-48 वर्ष मी वकिली व्यवसाय करून क्लासेस घेतो. अजूनपर्यंत मी सकाळी 8 पासून रात्री 10, विचार करा तुम्ही किती, 14 तास मी अजून देखील काम करतो. तेवढं काम तुम्ही करायला पाहिजे, मेहनत घ्यायला पाहिजे. मग तुम्ही इझिली सगळेच मुलं जेएमएफसी होतील अशी परिस्थिती आहे. पण जो आळशी आहे, कंटाळा करतो, त्याला थोडंसं अवघड आहे व्हायचं. म्हणजे 12 बेरेक्ट मी दिलेले, तुम्ही वाचून घ्या. सिलेबस पूर्ण स्क्रीनवर दिलेलं आहे. आता मेन एक्झामिनेशन कडे वळू आपण. एकदा जर प्री एक्झामिनेशन मध्ये तुम्ही पास झाला, एकाच 10, म्हणजे 100 जागा असतील तर 1000 मुलांना सिलेक्ट करणार. आणि त्या 1000 मुलांना रिझल्ट आल्यानंतर थोड्या दिवसामध्ये मेनची तारीख डिक्लेअर केलं जातं. आणि त्या मेन परीक्षेमध्ये 2 डिस्क्रिप्टिव्ह थिअरी पेपर म्हणतो मी त्याला. एक सिव्हिल पेपर, दुसरं क्रिमिनल पेपर. दोन्ही 100 मार्काचे. तुम्ही असं म्हणा, डिस्क्रिप्टिव्ह म्हणा, सब्जेक्टिव्ह म्हणा. ऑब्जेक्टिव्ह विषयी काय म्हणायचं होतं, सब्जेक्टिव्ह म्हणा, थिअरी पेपर म्हणा. तुम्ही लॉला कसे पेपर लिहिलात ना, तशा पद्धतीनं थिअरी पेपर, सीपीसी, सिव्हिल पेपर आणि क्रिमिनल पेपर असे 2 भाग केलेले आहेत. आणि एक थोडासा अवघड म्हणजे काय, की एकाच दिवशी दोन्ही पेपर ठेवतात. एकाच दिवशी दोन्ही पेपर मेनचे. जेएमएफसी ला, डीजे ला मात्र 2 वेगळे दिवस आहेत. आता बऱ्याच लोकांनी विनंती केलं 2 दिवस वेगळा ठेवा. नाही, पण एकाच दिवशी दोन्ही पेपर ठेवतात. मध्ये 1 तासाचा गॅप असतो, फक्त एखादा तास असतो. आणि तेवढ्यात तुम्हाला सकाळी 3 तास, दुपारी 3 तास, म्हणजे जवळजवळ 6 तास पेपर लिहावा लागेल.
सिव्हिलचं सब्जेक्ट, सिव्हिलचं पेपर 3 तास, क्रिमिनलचं 3 तास. आणि जे मेन पेपर आहे त्यामध्ये सिव्हिलच्या पेपरमध्ये सिलेबस बघून घ्या. सिव्हिल प्रोसिजर कोड, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, स्पेसिफिकली पॅक्ट, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ गुड्स, पार्टनरशिप ऍक्ट, हे तरी आहेच. हे असून पुन्हा हे जवळजवळ 80 मार्काचे हे 6 मध्ये विचारतात हा. आणि 20 मार्काचं सिव्हिल जजमेंट, जजमेंट रायटिंग देखील फार महत्वाचं आहे. आता ह्याच्यावर देखील आमच्या क्लासचं एक स्टडी मटेरियल आहे, सिव्हिल नोट्स विथ जजमेंट्स. सगळे गेल्या 86 पासूनचे मेन परीक्षेचे क्वेश्चन पेपर विचारात घेऊन आम्ही नोट्स तयार केलेले आहे. एक अंदाजे 300 पानाचे नोट्स आहेत, इन्क्लुडिंग जजमेंट्स ऑफ इम्पॉर्टंट जजमेंट्स, स्पेसिमेन जजमेंट्स. एक 6-7 जजमेंट 6-7 प्रकारचे दिलेत. आतापर्यंत त्याच प्रकारचे जजमेंट विचारलेले आहेत सांगायचं म्हणजे. म्हणून तुम्हाला मेन परीक्षेची तयारी करत असताना ह्या 6 विषयावर किंवा 6 विषयावर नुसतं बेअर ऍक्ट वापरून चालत नाही. पहिल्यांदा आपण बेअर ऍक्टवर अभ्यास केलं प्रीचं, ते कंटिन्यू ठेवायचं. आणि मेन परीक्षेला पुस्तकं वाचायला पाहिजे किंवा नोट्स वाचायला पाहिजे. मी तरी म्हणतो पुस्तक वाचण्यापेक्षा आमच्या क्लासचे नोट्स वाचलं तरी पुरेसं आहे. नोट्स वाचायला पाहिजे. 2 पुस्तकं आहेत, सिव्हिलचं एक पुस्तक वेगळं आहे, क्रिमिनलचं एक पुस्तक वेगळं आहे. आहे ना, आहे ना. आता पेपर 2 जे आहे क्रिमिनल पेपर, क्रिमिनल पेपर देखील सब्जेक्टिव्ह 100 मार्काचं 3 तासाचं आहे. त्यामध्ये 3 विषय. आता थोडस नाव बदलू आपण. इंडियन पिनल कोड, भारतीय न्याय संहिता BNS, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, भारतीय साक्ष अधिनियम, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर BNSS, हे तर आहेच. मेन 3 पेपर्स आहेत त्यामध्ये. आणि 2 पेपर्स मात्र एक्स्ट्रा ऍड केले, छोटे छोटे छोटे, आणि दोन्ही म्हणून एकच प्रश्न असते मॅक्झिमम. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955. आणि त्यानंतर एसे ऑन करंट लिगल टॉपिक्स 800 शब्दामध्ये लिहायचं आहे. करंट लिगल टॉपिक्स म्हणजे पेपर ज्यावेळेला काढलं जातं त्याच्या अगोदरचे एक 3-4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये जे करंट लिगल टॉपिक्स आहेत त्या संबंधी विचारलं जातं. मी त्या वेळेला नेहमी सांगत असतो, एक 5 विषय मी देत असतो त्यापैकी हमखास एक येतोच आतापर्यंत. एकदा तरी तिन्हीच्या तिन्ही मी सांगितलेलं चालेल. 3 पैकी 1 एसे लिहा. तिन्ही सांगितले, एकदा 2 आले, एकदा फक्त 1 आलं. पण शेवटी तुमचं स्किल आहे, तुमचं इंग्लिश किती चांगलं आहे आणि तुम्ही ते एक्सप्लेन कसं करू शकता हे पाहिलं जातं एशियन करंट लिगल टॉपिक्स. 60 मार्काचे हे 5 विषय, इंडियन पिनल कोड, एव्हिडन्स, CRPC, शेड्यूल कास्ट आणि सिव्हिल राईट्स ऍक्ट, हे 60 मार्कामध्ये येतात. आणि त्याशिवाय करंट लिगल टॉपिक वर एसे 20 मार्काचं आहे आणि क्रिमिनल जजमेंट म्हणून 20 मार्काचं आहे. आणि तेही महत्वाचे एक 7-8 जजमेंट आपल्या नोट्स मध्ये आहेत. त्या महत्वाचे जजमेंट आणि जजमेंटचा तुम्ही सराव करायला पाहिजे. तुमच्या हाताखालनं जर एक 20 जजमेंट जर तुम्ही लिहून काढलात तर तुम्हाला परीक्षेत जजमेंट चांगलं लिहिता येईल. आणि मेन परीक्षेमध्ये शेवटी मार्क, मिनिमम मार्क 50 दोन्ही पेपरला मिळायला पाहिजे ओपन साठी. आणि बॅकवर्ड क्लाससाठी मिनिमम 45 मार्क मिळायलाच पाहिजेत. पण हे मिनिमम 45-50 मार्क मिळून उपयोग होत नाही. कारण मेरिट लिस्ट मध्ये जर यायचं जर असेल तर तुम्हाला दोन्ही पेपरला मिळून जवळजवळ 120-110 मार्क मिळाले तरच उपयोग होत आहे. म्हणून मेन परीक्षेमध्ये तुम्ही 45 घेण्याचा प्रयत्न करायचा नाही, कमीत कमी 60-60 मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा मेन परीक्षेला. आणि त्यामध्ये जे क्वेश्चन पेपर आहे 86 पासून आजपर्यंतचे क्वेश्चन पेपर सिव्हिल आणि क्रिमिनलचे मी सांगतो हा. सिव्हिल मध्ये जे क्वेश्चन पेपर आहे 16-16 मार्काचे 5 प्रश्न असतात. 16-5 आणि 20 मार्काचं जजमेंट. आणि जे 16 मार्काचे 5 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नामध्ये काही प्रश्न 8-8 मार्काचे विचारतात, 2 लिहा, 3 पैकी 2 लिहा. आणि काही प्रश्न 4 मार्काचे आहेत. 16 म्हणजे 4×4 = 16, 5 किंवा 6 देतात शॉर्ट नोट, त्यापैकी 4 लिहा. आहे ना, म्हणजे 3 पैकी 2 लिहा, 16 मार्क, 8-8. 5-6 पैकी 4 लिहा, 4-4 मार्क. आहे ना, अशा पद्धतीने सिव्हिलचं पेपर आहे. आणि क्रिमिनलच्या पेपरमध्ये 6 जे प्रश्न असतात
8 प्रश्न देतात, त्यापैकी तुम्ही कोणतेही 6 प्रश्न लिहा. पूर्वी 9 देत होते. 8 पैकी कोणतेही 6 प्रश्न लिहायचं. 10 मार्काचे 6 प्रश्न. जनरली आयपीसी, एव्हिडन्स, सीआरपीसी वर किमान 2-2 प्रश्न असतात हा. एखाद्याला 3 सुद्धा असतात. आणि अट्रॉसिटी आणि प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट वर 1 प्रश्न असतात. अशा 8 प्रश्नपैकी तुम्हाला 10 मार्काचे 6 प्रश्न लिहायचे. काही वेळेला 10 मार्काच्या प्रश्नामध्ये सुद्धा 2 भाग करतात 5-5 मार्काचा. राईट शॉर्ट नोट ऑन. एक ए बी करतात, ए बी लिहायचं. किंवा काही वेळेला तर मी पाहिलं पेपर डिस्टिंक्शन बिटवीन कल्पेबल होमिसाइड अँड मर्डर, थेफ्ट अँड एक्सटॉर्शन, रॉबरी आणि डेकॉइटी आहे ना, किडनॅपिंग अँड अबडक्शन, असे बरेचसे ऑब्जेक्टिव्ह विचारतात. आपलं डिस्टिंक्शन विचारतात. अशा पद्धतीनं क्रिमिनलचं पेपर 60 मार्काचं थेरॉटिकल पेपर, 10 मार्काचे 1 प्रश्न किंवा 5 मार्काचे 2 शॉर्ट नोट, असे 60 मार्काचं. आणि 20 मार्काचं करंट लिगल टॉपिक वर एसे आणि 20 मार्काचं जजमेंट, असे 2 पेपर्स आहेत सिव्हिल आणि क्रिमिनल. यामध्ये सर्वात वाईट गोष्ट सांगणार आहे मी आता, माझा अनुभव आहे. बरेचसे मुलं पेपर लिहिताना भरपूर उत्तर लिहितात, त्यामुळे वेळ पुरत नाही त्यांना. मी मेन परीक्षेला एकच सांगतो, तुम्ही अभ्यास करण्यापेक्षा टाइम मॅनेजमेंट करा. टाइम मॅनेजमेंट सगळ्यात टॉपला ठेवा. टाइम मॅनेजमेंट टॉप. कारण तुम्ही सगळे प्रश्न सोडवायला पाहिजेत. सर माझं वेळ मिळाला नाही, 1 प्रश्न राहिलं, तुम्ही पासच होत नाही आहे ना. अवघड आहे की नाही सांगा. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे, म्हणून त्यासाठी तुम्हाला थोडस उत्तर कमीत कमी लिहावं लागेल. कमीत कमी उत्तर. उगा आपल्या लॉ मध्ये एक सवय असते, LLB चे पेपर आम्ही बघतो तपासायला, एकाने 13 सप्लिमेंट लावलं, मी तपासताना त्याला 0 मार्क दिलं. सांगायचं मी असं नाही, ते लिहून चालत नाही. कारण इथं तपासणारे सगळे आपले डिस्ट्रिक्ट जजेस आहेत आणि त्यामुळे ते तंतोतंत उत्तर बघणार आहेत. उत्तर लिहायचं, थोडक्यात लिहायचं, वेळेमध्ये लिहायचं. वेळेचं देखील मी एक चार्ट केलेलं आहे. चार्ट, कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचं. उदाहरणार्थ म्हणजे जजमेंटला 45 मिनिटाच्या वर द्यायचं नाही. 45 मिनिटाच्या वर दिले की बाकीचे प्रश्न राहतात आणि जजमेंट 7 ते 8 पानामध्ये व्हायला पाहिजे पूर्ण. उगा आपलं 15 पानात जजमेंट दिला, बाकीच्याला वेळ मिळत नाही, काय उपयोग होत नाही मग. म्हणून तुम्ही शॉर्टकट करा, सगळे मुद्दे कव्हर करा, वेळेमध्ये लिहा, टाइम शेड्यूल करा, एक चार्ट करा टाइम मॅनेजमेंट. मी माझ्या विद्यार्थ्यांना टाइम शेड्यूल देखील देतो शेवटच्या दिवशी. टाइम शेड्यूल, मेन परीक्षेला किती वेळेमध्ये कोणता प्रश्न लिहायला पाहिजे, किती वेळेमध्ये संपवायला पाहिजे, तुम्ही 3 तासाचा आराखडा योग्य करा आणि तेवढंच लिहायचं, तुम्हाला किती शक्य आहे तेवढं आहे ना. म्हणजे टाइम मॅनेजमेंट देखील मेन परीक्षेला फार महत्वाचं आहे. आता मेन परीक्षेला एवढी काळजी घ्यायचं, डीजेला सुद्धा हेच आहे जवळजवळ. आता तिसरं स्टेज जे आहे, आता मेन परीक्षेला काय होतं, एकाच तीन सिलेक्ट करतात. एकाच 3, मी आता 100 जागेचं आपण उदाहरण घेतलं तर 300 मुलांना मेन परीक्षेमध्ये सिलेक्ट आणि इंटरव्ह्यूला 300 लोकांना बोलवलं जातं. इंटरव्ह्यूला किती? 300. आता इंटरव्ह्यूचे मार्क्स आहेत फक्त 50. फायनल राऊंड आहे जवळजवळ इंटरव्ह्यू. त्यानंतर मेडिकल, पोलीस एन्क्वायरी वगैरे ते फॉर्मॅलिटीज आहेत. पण तिसरं राऊंड महत्वाचं, इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू मध्ये मी तरी म्हणतो 75% प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल. थेरॉटिकल 25%. जनरली प्रॅक्टिकल प्रश्न विचारतात ना सगळे. साधे एकाला प्रश्न विचारलं, तुमच्या सोलापूरचे डिस्ट्रिक्ट जज कोण आहेत, सांगता आलं नाही, घरी पाठवलं त्याला. म्हणजे यांनी कोर्टात कधी गेलाच नाही सिद्ध होत ना. जनरल नॉलेज वरचे सुद्धा थोडे प्रश्न विचारतात, कारण एमपीएससी चे मेंबर असतात, जनरल नॉलेजवर प्रश्न विचारतात. हायकोर्ट जजेस असतात इंटरव्ह्यू घेण्यासाठी, ते लॉ एक्सपर्ट, लॉचे प्रश्न विचारतात. सगळे सिलेबस मधले सगळे विषयावरचे कोणतेही प्रश्न, थिअरॉटिकल, प्रॅक्टिकल, कोर्ट नॉलेज विचारतात ना. सांगायचं मी, माझ्याकडे एक विद्यार्थिनी मुलगी होती, BLB 1 पासून 5 पर्यंत टॉपर, विद्यापीठात पहिली होती. इंग्लिश मिडियमची होती आणि उर्दू मिडियम थोडस. तिला मराठी येत नव्हतं. मग तिला इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर दोन्ही परीक्षेत ती टॉप मार्कानं पास झाली, इंटरव्ह्यूला गेली.
तर हायकोर्ट ज्यांनी मराठीमध्ये भराभर प्रश्न विचारायला चालू केलं, तिला मराठी चांगलं बोलता येत नव्हतं, सिलेक्ट केलं नाही. बघा, विचार करा. जवळजवळ येतच नव्हतं तिला. मी नेहमी तिला म्हणणार, तू मराठी शिक, मराठी शिक, कोर्टात यायचं, मराठी आर्ग्युमेंट ऐकायचं, मराठी क्रॉस ऐकायचं, मराठी ड्राफ्टिंग वाचायचं, मराठीवर कमांड आणायचं. म्हणजे आपल्याला जेएमएफसी होण्यासाठी 3 भाषेवर कमांड पाहिजे. इंग्लिश भाषेवर तर कमांड पाहिजेच, मराठीवर देखील पाहिजेच, आणि लिगल लँग्वेजवर कमांड पाहिजे. लिगल लँग्वेज वर कमांड पाहिजे. आणि थोडस मेन परीक्षेला आणि इंटरव्ह्यूला जाताना लेटेस्ट केस लॉज देखील, आता कॉन्स्टिट्यूशनवर बरेचसे केस लॉज लेटेस्ट असतात, इतर विषयावर देखील लेटेस्ट केस लॉज असतात, त्याच्यावर देखील थोडस भर दिलं जातं, आहे ना. आता हायकोर्ट जजेस एकदा प्रश्न विचारलं, त्यांनी जजमेंट दिलं होतं हायकोर्ट जजनी, बॉम्बे हायकोर्ट जजनी. गेल्या 2 महिन्यापूर्वी त्यांचं जजमेंट महाराष्ट्र लॉ जर्नलने आलं होतं. त्या जजमेंट वरच त्यांनी प्रश्न विचारलं, असं जर केस झालं तुम्ही काय करणार. त्या मुलांनी ते जजमेंट वाचलं होतं आणि त्यांनी सांगितलं, सर आपलं जजमेंट आहे, त्यामुळे असंच आहे आणि मी असं उत्तर देणार. त्याला लगेच सिलेक्ट केलं त्या जजनी. सांगायचं मी का, तर लेटेस्ट अभ्यास आहे ना त्याचं, प्रॅक्टिकल नॉलेज, थेरॉटिकल नॉलेज सगळं टेस्ट केलं. इंटरव्ह्यू मध्ये महत्वाचं तुमचं पर्सनॅलिटी देखील टेस्ट करतात हा. तुमचं ड्रेस कोड, पर्सनॅलिटी, हे सर्व. आता इंटरव्ह्यूची देखील आमची थोडीशी बॅचेस असतात नंतर, कसे ते सुद्धा जवळजवळ 15 दिवस, महिनाभर आम्ही घेतो, वेळ असेल तर. त्यावेळेस देखील तुम्हाला डिटेल तर आम्ही शिकवतोच, पण आजचं लेक्चर थोडक्यात 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 तुम्हाला ओव्हरऑल पाहायचंय. मग इथं फायनल राऊंड म्हणजे काय, इंटरव्ह्यू अकॅडमिक नॉलेज 1, प्रॅक्टिकल नॉलेज 2, कम्युनिकेशन स्किल 3, ओव्हरऑल पर्सनॅलिटी टेस्ट 4, अशी 4 पद्धतीनं हे पाहिलं जातं. आणि 4ही मध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला मात्र ते सिलेक्ट केलं जातं. आणि सिलेक्ट केल्यानंतर देखील घाबरायचं कारण नाही. फ्रेशर जरी सिलेक्ट झाला तरी देखील सिलेक्ट झाल्यानंतर पुढं ट्रेनिंगला पाठवतात. आणि त्या ट्रेनिंगमध्ये ठाण्याजवळ उत्तान म्हणून गाव आहे, उत्तानमध्ये ज्युडिशियल अकॅडमी आहे, तिथं ट्रेनिंग असतं. त्या ट्रेनिंगमध्ये बरंचसं शिकवलं जातं. तिथं जरी तुम्ही नाही जास्त शिकलं तरी देखील ज्यावेळेला तुम्ही डायसवर बसता त्यावेळेला तुमचे बाकीचे स्टाफ असतात ते देखील माहिती देतात, बाकीचे सिनियर जजेस असतात माहिती देतात, सिनियर वकील देखील मदत करतात. पाण्यात पडले की पोहायला येत आहे म्हण आहे ना, त्या पण तुम्ही काही भ्यायची गरज नाही. प्रेशर जरी असला तरी देखील तुम्ही व्यवस्थित जज म्हणून काम पाहू शकता. पण एवढंच की मेहनत घ्यायला पाहिजे, हार्ड वर्क, सिन्सिअरिटी, ऑनेस्टली काम केलं तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकता. आता हे झालं, मी सगळं सिलेबस सांगितलं. आणि त्याशिवाय परीक्षेला कसं बसायचं जेएमएस साठी सांगितलं. आणि जेएमएस साठी आमचे क्लासेस आता आजपासून चालूच आहेत. आणि आमच्या क्लासेसमध्ये सुद्धा 3 पद्धतीनं शिकवलं जातं. एक तरी लाईव्ह लेक्चर्स. लाईव्ह लेक्चर्स म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या नागपूर, गडचिरोली, अकोला, नंदुरबार, तिकडचे लांबचे पुणे, मुंबई, औरंगाबाद सगळीकडची मुलं आमच्या क्लासला अटेंड करतात. लाईव्ह लेक्चर्स. लाईव्ह लेक्चर्स झूम ॲपवर आम्ही घेतो. झूम ॲपवर रोज सकाळी 8 ते 9, एखाद्याला वाटलं तर 9 ते 10 देखील एक्स्ट्रा लेक्चर्स घेतो. आणि त्याशिवाय काही गेस्ट लेक्चर देखील असतात. म्हणजे लाईव्ह लेक्चर्सवर आमचं जास्त भर आहे, जास्त भर लाईव्ह लेक्चर्स. आणि लाईव्ह लेक्चर्स घेत असतानाच जर तुमचं जर बुडालेलं असेल लेक्चर, तर तुम्हाला ते लेक्चर्स, रेकॉर्डिंग लेक्चर्स देखील तुमच्या ईमेलवर, ईमेल ऍड्रेस घेतो आम्ही, ईमेल ऍड्रेसवर रेकॉर्डिंग लेक्चर देखील पाठवले जातात. आणि ते रेकॉर्डिंग लेक्चर तुमच्या ईमेल ऍड्रेसवर असल्यामुळे परीक्षेपर्यंत तुम्ही कोणतेही लेक्चर केव्हाही 2दा 3दा 4दा 10 वेळा किती वेळा अभ्यास करू शकता, आहे ना. आणि सगळे रेकॉर्डिंग लेक्चर्स तुमच्या ईमेल आयडीवर तुमच्या परीक्षेपर्यंत ठेवलं जातं. आणि परीक्षा संपल्यानंतर ते लेक्चर ड्रॉप होत होतं ऑटोमॅटिकली, आहे ना. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा लाईव्ह लेक्चर्स ऐकायचंय, दुसऱ्यांदा रेकॉर्डिंग देखील ऐकायचंय, आणि तिसऱ्यांदा ज्यांना शक्य सोलापूरच्या आजूबाजूची मुलं आहेत त्यांना ऑफलाईन लेक्चर्स, इथं बसून देखील लेक्चर्स काही मुलं ऐकतात. ऑफलाईनची सोय जास्त नाही आमच्याकडं. महत्वाचं काय ना, ऑनलाईन, ऑनलाईन आणि रेकॉर्डिंगवर जास्त भर आहे. आणि त्याच्यावरच आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं. आणि जर काही तुमचे डिफिकल्टी जर असतील तर माझे जे लेक्चर्स असतात
लेक्चर संपल्यानंतर शेवटचे 5 मिनिटं मी डिफिकल्टीसाठी रोज ठेवतो. चॅट बॉक्समध्ये डिफिकल्टी ठेवलं की मी त्याचं उत्तर देत असतो. आणि कधीतरी एखाद्या महिन्यातनं एक डिफिकल्टीचं सेशन देखील आम्ही घेत असतो, आहे ना. आणि थोडस म्हणजे टेस्ट पेपर म्हणून आम्ही बरंचसं सिलेबस कव्हर झाल्यानंतर टेस्ट पेपर पाठवतो. टेस्ट पेपर पाठवल्यानंतर तुम्ही स्वतः टेस्ट पेपर सोडवायचं, स्वतः तपासायचं. स्वतः तपासायचं, कारण उत्तर दुसऱ्या दिवशी पाठवतो आम्ही. टेस्ट पेपर पाठवतो तर 100 मार्काचं एक टेस्ट पेपर आज पाठवलं रविवारी, तर ते सोडवायचं तुम्ही. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सोमवारी त्याची उत्तरं पाठवतो. आणि तुम्ही स्वतःच ठरवायचं आपल्याला किती मार्क मिळाले, किती मार्क बरोबर आहे तेवढे. प्लस मार्क 60, 40 चुकले 50 मार्क, अशा पद्धतीने तुम्हीच तपासायचं, आहे ना. अशा पद्धतीने टेस्ट पेपर देखील आम्ही घेतो. आणि ते टेस्ट पेपर घेतल्यामुळे काय होतं, तुम्ही सुद्धा जास्ती टेस्ट पेपर घरी सोडवायचं आणि कंपल्सरी टेस्ट पेपर आमचे देखील सोडवायचं. त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे, थोडंसं नॉलेज वाढणार आहे. आणि आता थोडस स्पर्धा परीक्षा आहे. 22,000 25,000 मुलं पास परीक्षेला बसतात आणि त्यातल्या 250 मुलं, 200 मुलं, 100 मुलं, 40 मुलं सिलेक्ट करणार आहेत. मग त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये बसायचं ना. त्यामुळे आपल्याला भयंकर कष्ट घ्यावं लागेल, अभ्यास करावा लागेल. हे जेएमएस साठी मी बरंच सांगितलं, आहे ना. आणि आमच्याकडे शिकवण्याची पद्धत थोडंसं इंग्लिशमध्ये देखील आहे, बरंचसं मराठीमध्ये सुद्धा शिकवतो. कारण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लॉच्या विद्यार्थ्यांना मराठीत शिकवलं की जास्त, आपल्या भाषेत शिकवलं की जास्त व्यवस्थित समजणार आहे. मग इंग्लिश प्लस मराठी दोन्ही भाषेमध्ये सुद्धा आमचे लेक्चर्स असतात ना. आणि ज्यांना मराठी येत नाही त्यांनी जेएमएससी ला बसूच नाही असं म्हणतो मी तर, आहे सरळ. कारण मराठीचं आवश्यक ज्ञान आहे. तुम्ही सगळा अभ्यास केला, तयारी केला आणि ओरल मध्ये बाजूला काढलं, काय उपयोग होणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा मराठीचे क्लासेस लावा तुम्ही. पुण्याला, बॉम्बेला मराठी शिकवणारे देखील लोक आहेत, क्लासेस लावा, मग तुम्ही परीक्षेला बसा, आहे ना. आता हे मी सर्व सांगितलं तुम्हाला. आणि त्यानंतर आता डीजेच्या परीक्षेसाठी आता लगेच 8 तारखेला पेपर्स आहेत. आता डिस्ट्रिक्ट जज आणि सेशन जज, ऍडिशनल शब्द काढला आता. डिस्ट्रिक्ट आणि सेशन जज परीक्षेसाठी 8 तारखेला प्रिलिमिनरी परीक्षा आहे. आणि त्या परीक्षेसाठी सिलेबस दिलेलं नाही. सिलेबस दिलेलं नसलं तरी गेल्या अनेक वर्षाचे जे पेपर्स आहेत ते सर्व पेपरचा अभ्यास करून आम्ही एक 55-60 विषय, हे मॅजिस्ट्रेटचे 12 विषय तर आहेतच, परत शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अट्रॉसिटी, असे 14 विषय मॅजिस्ट्रेट तर आहेतच. त्याशिवाय एक 40-45 सब्जेक्ट जे महत्वाचे वाटतात त्याचे सगळे रेकॉर्डिंग लेक्चर्स आम्ही तयार केले. आणि त्याची सुद्धा काही वेळेअभावी आम्ही काय करतो, डीजेच्या परीक्षेला सगळेच रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवून देतो. सगळेच रेकॉर्डिंग तुम्ही केव्हाही पहा. रेकॉर्डिंग जवळजवळ 7-8 महिन्यापर्यंत मी तुमच्याकडे ठेवतो. पुढची परीक्षा, पहिली परीक्षा, दुसरी परीक्षा झाल्यानंतर ते लॅब्स होतं ना रेकॉर्डिंग. आणि रेकॉर्डिंग पाहता येईल. रेकॉर्डिंग लेक्चर्स ऑफ अबाउट 55 सब्जेक्ट्स आहेत, आहे ना. त्यात आयपीसी, एव्हिडन्स ऍक्ट, सीआरपीसी जुनं परत नवीन दोन्ही अभ्यास करायचा आहे. आता तुम्ही मॅजिस्ट्रेटला काय करा, जेएमएफसी ला नवीन अभ्यास करा, पण डीजे ला दोन्ही अभ्यास करा. कारण तुम्हाला दोन्ही विचारतील, मागचं काय होतं, आत्ताचं काय. मग तुम्हाला मागचं आयपीसी, सीआरपीसी, एव्हिडन्स आणि नवीन देखील तुम्हाला अभ्यास करावा लागेल. असे जवळजवळ 55-56 ऍक्ट माझ्या जाहिरातीमध्ये सुद्धा त्या ऍक्टची नावं दिलेली आहेत. तुम्हाला माहितीसाठी बघा, डीजेचं आळंगे लॉ क्लासची जाहिरात काढायचं आणि त्यामध्ये किती विषय आम्ही शिकवणार ते सगळे नावं दिलेले आहेत. इव्हन हिंदू लॉ मधले देखील आहेत. मॅरेज ऍक्ट, सक्सेशन ऍक्ट, अडॉप्शन ऍक्ट, करप्शन ऍक्ट, पोस्को ऍक्ट वगैरे 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 सगळे आहेत ना डीजे साठी. डीजे साठी तुम्ही अभ्यास ते करायला पाहिजे. आणि डीजेची सुद्धा पहिली परीक्षा ऑब्जेक्टिव्ह घेतलं जातं. आणि ऑब्जेक्टिव्ह परीक्षेने पहिल्या डीजेच्या परीक्षेमध्ये काय आहे की 2 मार्काचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. असंच आहे, 200 मार्काचा पेपर, 2 मार्काचा ऑब्जेक्ट एक. तिथेही 100 ऑब्जेक्टिव्ह विचारतात, पण 2-2 मार्क एकेका ऑब्जेक्टिव्हला आहेत. आणि एक ऑब्जेक्टिव्ह बरोबर आले की तुम्हाला 2 मार्क मिळणार. आणि एक ऑब्जेक्टिव्ह चुकलं की पॉइंट 50 मार्क कमी होणार, आहे ना. 4 ऑब्जेक्टिव्ह चुकले की 2 मार्क कमी होणार. अशा पद्धतीनं ऑब्जेक्टिव्हची परीक्षा पहिल्यांदा घेतलं जातं. ते सुद्धा
अर्ज जागा किती आहेत आता? जवळ मला वाटतं 30 जागा आहेत ना आता. 30 जागेमध्ये 300 मुलांना ऑब्जेक्टिव्ह मध्ये सिलेक्ट करणार, अंदाजे 300. कारण अंदाजे 300 का म्हणतो, शेवटच्या मार्काला जर 5-6 मुलं असतील तर त्या सगळ्यांना सिलेक्ट करतात. 304 होतात, मग 5 होतात, 306 सिलेक्ट करतात. हे 300 सिलेक्ट केल्यानंतर मग त्यांना मेन परीक्षेला बसावं लागेल, सिव्हिल आणि क्रिमिनल. आणि सिव्हिल आणि क्रिमिनलच्या मेन परीक्षेमध्ये, डीजेच्या परीक्षेमध्ये, सिव्हिलमध्ये जवळजवळ मॅजिस्ट्रेटचे जे पेपर्स आहेत ना, तेच 50 ते 60% प्रश्न विचारतात आणि 40% मात्र बाकीच्या ऍक्टवर असतात. हा, म्हणजे डीजे म्हणजे एवढी मोठी परीक्षा आहे. तुम्हाला कायद्याचं सखोल ज्ञान पाहिजे, प्रॅक्टिकल ज्ञान पाहिजे, थिअरॉटिकल ज्ञान पाहिजे, तुम्हाला मांडता यायला पाहिजे. डीजेचे सिव्हिलचं पेपर आहे, त्यामध्ये जजमेंटवर जास्त भर दिला जातं. अपील जजमेंट देखील तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, सिव्हिल अपील. आणि क्रिमिनलच्या पेपरमध्ये देखील जजमेंट लिहिता यायला पाहिजे, एसे लिहिता यायला पाहिजे व्यवस्थित. अशा पद्धतीनं सिव्हिल आणि क्रिमिनल मेन परीक्षा सुद्धा असते. मेन परीक्षा आता माझ्या माहितीप्रमाणे डीजेची परीक्षा मात्र 2 दिवस घेतात. हा, शनिवारी सिव्हिल असले की मंगळवारी, शनिवारी रविवारी क्रिमिनल, किंवा उलट. दोन परीक्षा दोन वेगळ्या दिवशी ठेवले, चांगले आहे ते. जीएमएससी ला एकाच दिवशी आहे, पण डीजेला 2 दिवस आहे. तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळतो. लिखाण तिथं सुद्धा टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे मेन परीक्षेला. ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षेला तर गेल्या वर्षी फारच मला वाटतं डीजेच्या परीक्षेला एकदमच कमी आलं, एकदमच कमी आलं. इथे आलं गेल्या वेळेला तर ऑब्जेक्टिव्हचं फार कमी आलं. त्याच्या अगोदर काहीतरी मला वाटतं 103 आलं होतं. त्याच्यानंतर आता फारच कमी आलं, 65ला काहीतरी आलंय मला वाटतं गेल्या वेळेला. 65 का त्यापेक्षा कमी आलंय. 200 पैकी 65, विचार करा तुम्ही. आता तुम्ही 200 पैकी 65 देखील मिळू शकत नाही म्हणजे काय करणार सांगा. म्हणजे किती डाऊन होते मेरिट लिस्ट. गेल्या वेळेला 49 आलं का? हा, 49. 49 मी किती डाऊन झालं सांगा. 200 मार्कापैकी 50 मार्क ज्याला मिळाला तो सिलेक्ट झाला. म्हणजे काय, क्वालिटी मुलं मिळतच नाहीत तिच्या परीक्षेला. क्वालिटी मुलं परीक्षेला बसतच नाहीत. अभ्यास करून म्हणजे 75% फेल, 25% पास म्हणल्यासारखं याला, तरी तो सिलेक्ट झाला. विचार करा तुम्ही. आहे ना, जागा कमी आहे. आता तरी जागा 28 आहेत. काय करणार आता, 28 जागा आहेत. परत ते 49 परत खाली येईल एखादं. तसं होणार नाही, पण तुम्ही तयारी ठेवायला पाहिजे. जास्तीत जास्त एक 100 मार्क तरी तयारी ठेवायला पाहिजे ना आता. 100 मार्क तर मिळवण्याची तयारी ठेवायला पाहिजे आपलं. तर आपल्या 28-30 जागा आहेत ना आता, 30 जागा. आणि मेन परीक्षेला सुद्धा तेच कॅटेगरी आहे. कमीत कमी 50-50 मार्क दोन्ही पेपरला मिळायला पाहिजे. आणि बॅकवर्ड साठी 45-45 मिळायला पाहिजेत. पण मेरिट लिस्ट मध्ये बसायचं जर असेल थोडे 60-60 मार्क तर तुम्ही मिळवायला पाहिजे. आहे ना. मग तिथं देखील इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा 50 मार्काचे इंटरव्ह्यू घेतात. आणि इंटरव्ह्यू मध्ये त्यांना हायकोर्ट, इथे एमपीएससी नाही. हा, डीजेला एमपीएससीचा काही संबंध नाही, नाही, नाही. फक्त हायकोर्टामार्फतच आहे. आणि हायकोर्टाचे 4 किंवा 5 न्यायाधीश, न्यायमूर्ती इंटरव्ह्यू घेतात. आणि इंटरव्ह्यू घेऊन सगळ्या पद्धतीनं तपासतात. मग आम्ही सांगितलं जेम्सला कसं इंटरव्ह्यू ना, अकॅडमिक नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज, कम्युनिकेशन स्किल, पर्सनॅलिटी, हे सर्व तपासून त्यामधून मग सिलेक्ट करतात. आता 28 जागा, 30 जागा आहेत, मी 300 सिलेक्ट करणार प्रिलिमिनरीला. आणि 30-90 जागा सिलेक्ट करणार मेनला. आणि इंटरव्ह्यू मध्ये 30 सिलेक्ट करणार. मग त्यानंतर मेडिकल, पोलीस एन्क्वायरी, अदर एन्क्वायरी झाल्यानंतर मग तुमचं अपॉइंटमेंट आणि पोस्टिंग होणार. हे सर्व पद्धत आहे. अशा पद्धतीनं सर्व परीक्षा कंडक्ट केलं जातं. आणि तुम्ही त्या पद्धतीने, आज काही शिकवलं नाही तुम्हाला, फक्त माहिती दिलेली आहे. उद्यापासून आपल्याला स्पेसिफिकली पॅक डिटेलमध्ये घ्यायचंय. 6 लेक्चर्स आहेत स्पेसिफिकली पॅक्ट. तुम्ही डिटेलमध्ये 6 लेक्चर्स ऐका. आणि त्याचं रेकॉर्डिंग देखील तुम्हाला मिळेल. रेकॉर्डिंग देखील तुमच्या संग्रही ठेवा. केव्हा पाहिजे तेव्हा रेकॉर्डिंग तुम्ही ऐकायचं. आणि ऐकून, आणि अजून एक सांगायचं म्हणजे, प्री परीक्षेला जाताना, उद्या परीक्षा आहे म्हणजे आज काय करायचं. आज काय करायचं, जे विषय विद्यार्थ्यांनी 12 बेरेक्टांना त्याचे इंडेक्स वाचायचं. इंडेक्स, इंडेक्स वाचलं तरी देखील त्यामध्ये एक एक इंडेक्स वाचायचं. आपल्याला काय लक्षात येतं, काय लक्षात येतं, पाच जायचं सर्व. पाच जायचं. आणि त्याच्याप्रमाणे इंडेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला बरेचसे मिळतील, कारण वेळ कमी असते ना.
उद्या परीक्षा आहे सकाळी 9 वाजता. मला एका विद्यार्थ्यांनी रात्री 11 वाजता फोन केला, सर मी JMFC ला चाललो, काय अभ्यास करू, रात्री मी ट्रेन मध्ये. मी म्हणलो कुठे आहे तू? सिद्धेश्वर एक्सप्रेस मध्ये आहे, उद्या मला परीक्षेला 9ला जायचंय. मी म्हणलो आता तू असं कर, सोलापूरवरून चाललं ना, कोरडेला उतर आणि परत ये म्हणलो. असं कुठं असतंय का म्हणलो, जाऊन तू परीक्षेला आज रात्री अभ्यास करणार, उद्या परीक्षा देणार, शक्य तर आहे का? असं काही उपयोग नाही आहे त्याचा. तुम्हाला भरपूर अभ्यास करावा लागेल. 6 6 महिने, वर्ष वर्ष, 2 2 वर्ष, 3 3 वर्ष अभ्यास केलेली मुलं सिलेक्ट होतात ना. आणि 12 12 तास अभ्यास केलेली मुलं सिलेक्ट होतात. जाता जाता असलेले होत नाहीत ना. म्हणून तुम्हाला मेहनत घ्यायचं असेल, अभ्यास करायचा असेल, क्लासला अटेंड करायचं असेल, एक नाही दोन नाही, मला तर वाटतं की गेल्या वर्षी तर एक मुलगा होता, 3 क्लासला अटेंड केला होता त्यांनी. एक सोलापूरचं, एक पुण्याचं, एक औरंगाबादचं. तिन्ही क्लासला अटेंड केले त्यांनी, सांगायचं मी. तिन्ही क्लासवर अभ्यास केला, सगळा अभ्यास केला आणि तो सिलेक्ट झाला. सांगायचं मी, इतकं जबरदस्त अभ्यास करून सिलेक्ट होणं फार महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज, थेरटिकल नॉलेज, कम्युनिकेशन स्किल, तुमचं पर्सनॅलिटी सगळं पाहून अपॉइंटमेंट करणार आहे. आज मी तुम्हाला जनरल लेक्चर दिलं JMFC संबंधी आणि डिस्ट्रिक्ट परिसंबंधी. KPP वगैरे नंतर ज्यावेळेला जाहिरात येईल त्यावेळेला आपण बघू, कारण हे दोन्ही जाहिराती दरवर्षी असतात हा, JMFC आणि DJ. त्यासाठी मी माहिती सांगितलं. कोणाला काही डिफिकल्टी असतील तरी चॅट बॉक्सवर घालायचं. शेवटचे 5 मिनिटं मी रोज रोज शेवटचे 5 मिनिटं डिफिकल्टीसाठी ठेवत असतो. आणि चॅट बॉक्समध्ये तुम्ही अगोदरच घालून ठेवायचं. अगोदरच तुमचं डिफिकल्टी आलं की मी लगेच उत्तर देत असतो. आता बघा, आता जवळजवळ 8:55 झालंय, 5 मिनिटं राहिलेत आपले. डिफिकल्टी नसेल तर मी संपवतो लेक्चर. सर, बेअर ऍक्ट रिडिंग मध्ये कॉमेंट्स वाचले पाहिजे का? पहिल्यांदा बेअर ऍक्ट वाचा आणि कॉमेंट देखील थोडं थोडंसं वाचायचं. प्रोफेशनल मधलं वाचा, जास्त डिटेल वाचू नका. आता उदाहरण म्हणजे काय, आता एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन 6 आहे. रेस गेस्टे म्हणून तत्व आहे, ते बेअर ऍक्ट मध्ये नाही. खाली कॉमेंट्री मध्ये मिळणार. आणि तुम्हाला ऑब्जेक्ट विचारणार, फॅक्ट रेस गेस्टे मीन्स फॅक्ट फॉर्मिंग फ्रॉम सेम ट्रान्झॅक्शन. उत्तर आहे ते, उत्तर 6 सेक्शनचे हेडिंग आहे. पण मात्र ते बेअर ऍक्ट मध्ये नाही, कॉमेंट्री मध्ये असणार थोडस. म्हणून महत्वाचं असतं कॉमेंट्री देखील वाचायचं. फायनल लॉ स्टुडंटला JMFC ला बसता येत नाही. आता प्रीला नवीन जाहिरात येणार आहे आणि त्या नवीन नवीन जाहिरातीमध्ये IPC CRPC एवढ्यांच्या ऐवजी BNS BNSS आणि BSc येणार आहे. फ्रेशर आहे, BLS LLB लास्ट इयर आणि एज 39 आहे. मी एक्झामिन बसू शकतो का? नाही, बसू शकत नाही. तुम्हाला कमीत कमी आता 3 वर्ष प्रॅक्टिस करावं लागेल. 3 वर्ष प्रॅक्टिस करून देखील तुमचं वय बसणार नाही. 39 आहे ना, बसू शकत नाही. फक्त तुम्ही डीजेला सुद्धा तुम्ही ओपन असाल तर बसू शकत नाही. 39 आणि 7 46 होईल, बसता येत नाही. फॅमिली कोर्टला जजला मात्र बसता येतं. फॅमिली कोर्ट जजला काय आहे ना, 7 वर्षाचीच प्रॅक्टिस आहे, पण वयाची अट नाही हा फॅमिली कोर्ट जजला. फॅमिली कोर्टला देखील 7 वर्ष प्रॅक्टिस पाहिजे. 7 7 7. डीजे एक्झाम साठी फार कमी वेळ आहे. म्हणजे फक्त बेअर ऍक्ट थोडस बघा, महत्वाचे बघा, शक्य असेल तेवढा प्रयत्न करायचं. तुमचा नशिबाचा भाग आहे. जर आता नाही झालं तर पुढच्या वेळेला बसायचं, घाबरायचं नाही. पूर्ण अभ्यास करायचं वर्ष वर्ष. आता डीजेचे तरी वर्षभर क्लासेस घेतलं तरी आमचं संपत नाही. त्यामुळे आम्ही दुसरा मार्ग अवलंबले, रेकॉर्डिंग पाठवतो. तुम्ही 4 4 5 5 8 8 तास अभ्यास जर केला, रेकॉर्डिंग ऐकलात, तर तुम्हाला 3 4 महिन्यामध्ये सर्व रेकॉर्डिंग ऐकता येईल. आहे ना, सर्व रेकॉर्डिंग ऐकता येईल आपल्याला.
फायनल लॉ स्टुडंट परीक्षेला बसू शकत नाही. आपले नोट्स जे आहेत ना, सध्या आपले नोट्स आमच्याकडेच अवेलेबल आहेत. आमच्याकडे जर तुम्ही मोबाईलवर कळवलात, मोबाईलवर एका स्टडी मटेरियलची किंमत 500 500 500ची 3 आहेत. प्रीचं एक 500 रुपये स्टडी मटेरियल आहे, मेनचं सिव्हिलचं एक आहे, क्रिमिनलचं एक आहे. क्रिमिनलचं आता तुम्ही घेऊ नका. क्रिमिनलचं नवीन तयार होणार आहे क्रिमिनल मटेरियल. क्रिमिनलचं मटेरियल तुम्ही घेऊ नका, कारण आता मागची जी परीक्षा आहे त्याला आयपी सीआरपी एवढं जुनं आहे, जुनं आहे. एखाद्या वेळेला क्रिमिनलचं तुम्हाला नवीन येईल. त्यामुळे तुम्ही आता स्टडी मटेरियल फक्त प्रीचं घ्या आणि सिव्हिलचं घेतलं तर चालेल. क्रिमिनलचं घेऊ नका माझ्याकडनं. माझ्याकडे आहे, पण मी क्रिमिनलचं देत नाही तुम्हाला, कारण नवीन परीक्षेला बसणार असेल तर ते काय उपयोग नाही त्याला. इंटरव्ह्यू साठी बॅच आहे आपलं. बॅच असते इंटरव्ह्यू साठी आपलं. जेएमएससी मेनचं रिझल्ट लागलं की आपण बॅच घेतो. जेएमएफसी साठी प्रॅक्टिस पाहिजे का? कंपल्सरी नाही, पण प्रॅक्टिसवर प्रश्न विचारतात सांगायचं मी. फ्रेशर लोकांना प्रॅक्टिस कंपल्सरी नाही नाही नाही, पण सिलेक्ट होत नाही होत नाही होत नाही हेही सांगतो. का होत नाही? तुम्ही जजच्या खुर्चीवर बसणार आहे, तुम्हाला नॉलेज पाहिजे प्रॅक्टिकल. मराठी स्टडी मटेरियल आमच्याकडे तर नाही, तुम्ही बघून घ्या कुठं मिळत असेल तर. प्रिलिमिनरी स्टडी मटेरियल मध्ये फक्त 25 ऑब्जेक्टिव्ह टेस्टचे 25चे ऑब्जेक्टिव्ह दिले मी, 25 ऑब्जेक्टिव्ह आणि त्याची उत्तर. डीजे एक्झाम साठी रिटर्न नोट्स नाही आमच्याकडं. रिटर्न नोट्स नाही. जेएमपीसी वाचायचं 60% कव्हर होते त्यामध्ये. रेकॉर्डिंग लेक्चर्स सगळे अवेलेबल आहेत. 100% रेकॉर्डिंग लेक्चर्स नाव अवेलेबल. डीजे सुद्धा अवेलेबल आहे. डीजे, फॅमिली कोड, एपीपी, कंझ्युमर कोड, सगळे लेक्चर्स, बीएलएलबी 1 to 5, एलएलबी 1 to 3 रेकॉर्डिंग लेक्चर्स अवेलेबल आहेत. एक्झामिनेशनला सगळे लँग्वेज इम्पॉर्टंट आहेत. मराठी, इंग्लिश आणि लिगल लँग्वेज तिन्ही महत्वाचं आहे. डीजे कोर्सची फी आमची 12,000 फी आहे आणि जेएमएफसी ची 7,000 आहे. बाकीचे बॅचेस आता सध्या नाही. डीजे प्री आणि जेएमएफसी आणि लॉचे बॅचेस चालू आहेत. आता सध्या कॉम्पिटेटिव्हचे दोनच चालू आहे आजपासून, डीजे प्री आणि मॅजिस्ट्रेटची प्री. मॅजिस्ट्रेटला 7,000 फी आहे, 12 सब्जेक्ट आहेत, आणि डीजे ला 12,000 फी आहे, जवळजवळ 55 सब्जेक्ट आहेत. बीएसएल फर्स्ट इयरला, बीएसएल म्हणजे आता बीएलएलबी 1 ला आमच्याकडे फक्त आम्ही सोलापूर विद्यापीठाच्या सिलेबस प्रमाणे शिकवतो, आणि त्याला फक्त मी 5,000 फी घेतो बीएलबी 1 ला. जेएमएफसी ला रिझर्वेशन नाही 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 नाही, कॅटेगरी नाही, रिझर्वेशन नाही, काही नाही. जेएमएफसी डीजे परीक्षेला रिझर्वेशन नाही नाही नाही, कॅटेगरी नाही, रिझर्वेशन नाही, काही नाही. ऑल आर ओपन. फक्त एकच फॅसिलिटी आहे की मेन परीक्षेला 45 ला पासिंग आहे, आणि दुसरी फॅसिलिटी वयामध्ये सवलत आहे. ओल्ड आयपीसीआरपी एवढं करावं लागेल. जेएमसी नोट्स फॉर डीजे उपयोग चांगला आहे. जेएमएससी चे सगळे थेअरीचे जे नोट्स आहेत ना तेच डीजे ला विचारतात हा. पण फक्त जजमेंट मात्र तुम्हाला अपिलाची पाहावं लागतील थोडेसे. एक्स्ट्रा अभ्यास करावा लागेल. तुम्ही डीजे ला बसणार जर असेल तर तुम्ही एक सिव्हिलचे एक अर्धा जजमेंट, क्रिमिनलचे एक अर्धा जजमेंट, डीजेचे बघून घ्या. डीजेचे बघून घ्या.
आणि आपले नोट्स बघा, जेएमएफसी चे 60% त्यातलेच येतात आणि 40% मधून तुम्ही जे बेअर ऍक्ट वाचता ना आपले रेकॉर्डिंग लेक्चर, त्याच्यावर उत्तर लिहायचं. ओल्ड स्टुडंटला न्यू बॅच मध्ये आहे एंट्री, पण थोडं फी भरावं लागेल. कन्सेशन देतो आम्ही ओल्ड स्टुडंटला. सर, जीएजी एक्झामिन पॅटर्न आहे का? जीएजी म्हणजे मला समजलं नाही. जीएजी म्हणजे काय? जीएजी पॅटर्न मला समजलं नाही हा. इंडियन आर्मीचा आम्ही घेत नाही क्लासेस. लिगल मॅगझिम देखील काही वेळेला विचारतात. मेन परीक्षेला आम्ही एक लेक्चर घेतो लिगल मॅगझिम वर, आणि केस लॉवर देखील आम्ही लेक्चर घेतो मेन परीक्षे वेळेला. उद्या बरोबर 8 वाजता स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट चालू होईल. डीजेची क्लास तसं वर्षभर चालू असते, वर्षभर. तुम्हाला डीजेच्या क्लासला रेकॉर्डिंग शिवाय पर्याय नाही, नाही, नाही. कारण डोंगरा एवढा सिलेबस सारखा आहे, डोंगरा एवढा अभ्यास आहे. आणि जर तुम्ही बसलात तसं तर 2 वर्ष अभ्यास केलं तरी कमी पडणार आहे. म्हणून आम्ही काय केलेलं आहे, तुमच्या माहितीसाठी सर्व रेकॉर्डिंग तयार करून ठेवलेलं आहे. आम्ही रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला ज्या वेळेला वेळ मिळणार आहे. कारण डीजेला बसणारे विद्यार्थी म्हणजे प्रॅक्टिस करणारे असतात. त्यामुळे त्यांना संध्याकाळी 2-3 तास, रात्री 11-12 पर्यंत पाटे उठून तुम्ही लेक्चर्स ऐकू शकता. त्यासाठी तुम्हाला सगळे लेक्चर्स आम्ही पाठवून देतो. तुम्हाला ज्या वेळेला वेळ मिळते तेवढं ऐकायचं आणि ह्या बॅचला बसायचं. बॅच मी किती होते डीजेच्या परीक्षेला लाईव्ह बॅच फार 25% होईल. कारण आता बघा 8 दिवसात काय करणार सांगा, आता काहीच होत नाही. लाईव्ह लाईव्ह फक्त स्पेसिफिकली बॅच एकच होणार आहे, आहे ना. मग तुम्हाला रेकॉर्डिंग शिवाय पर्याय नाही. डीजेच्या विद्यार्थ्यांना रेकॉर्डिंग शिवाय पर्याय नाही. लाईव्ह बॅचेस तुम्ही 2 वर्ष करावं लागेल. मग हा, ओल्ड क्रिमिनल लॉज आणि न्यू क्रिमिनल लॉचा स्टडी करावं लागेल. करावं लागेल, दोन्ही करावं लागेल. कम्पॅरेटिव्ह स्टडी देखील चार्ट दिलाय बेअर ऍक्ट मध्ये नवीन. ओके, थँक्यू. आजचं मी लेक्चर संपवतो इथं. एंड ऑफ टुडेज लेक्चर. उद्या 8 वाजता आपण भेटू बरोबर. स्पेसिफिकली बॅगचं बेअर ऍक्ट सर्वांनी समोर ठेवायचं. स्पेसिफिकली बॅगचं बेअर ऍक्ट समोर ठेवल्याशिवाय समजणार नाही. बेअर ऍक्ट समोर ठेवायचा अभ्यास करताना. सगळे बेअर ऍक्ट घेऊन ठेवा 12. जेएमएफ साठी 12 आणि डीजे साठी तर 12 पाहिजे. बाकीचे नसतील तरी तुम्ही डाउनलोड करून घ्या, झेरॉक्स काढून घ्या. इंटरनेटवर सगळे बेअर ऍक्ट मिळतात हा. आणि पुण्या बॉम्बेला जर तुम्ही गेलात तर सगळे बेअर ऍक्ट तिथे अवेलेबल आहेत बरेचसे.